आपल्यासोबत ती भुमरे मामांसाठी राखीव असायची. मामा कायम इथेच असायची बसायला. आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. देसाई साहेब, काल 2 वर्धापन दिन झाले, एक आपला आणि दुसरा एक षण्मुखानंद हॉलला. वारंवार आपण जर पाहिलं की गेल्या काही वर्षभरामध्ये किंवा दीड वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये नकली कोणाची शिवसेना, असली कोणाची शिवसेना, असली हिंदुत्व कोणाचं, नकली हिंदुत्व कोणाचं, यावर चर्चा झाली. काल सुरुवात करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्व हा शब्द जो आहे तो गाळला. नाही, याच्यावरनच बघा, शिवतीर्थावरती सभा झाली, निवडणुकीच्या प्रचारामध्ये एनडीएची सगळे दिग्गज नेते तिथं होते आणि त्यावेळी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब जसं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी साथ घालून भाषणाला सुरुवात करायची, तसंच माननीय उद्धव ठाकरे साहेब यापूर्वी बोलायचे. त्यांचं इंडिया अलायन्सच्या सभेमध्ये ते नाही बोलले, कारण तिथं काँग्रेसचे किंवा इतर नेते होते. काल तर पक्षाचा वर्धापन दिन त्यांनी केला ना. कालच्या सभेमध्ये किंवा कालच्या भाषणामध्ये, आत्तापर्यंतच्या भाषणात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलताना माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो अशी सुरुवात करायची. काल याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी वरळीतल्या आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये केला की आता हिंदू बांधवांनो, भगिनींनो म्हणत सुद्धा नाहीत. हे कशामुळं, कशाची भीती आहे किंवा का ते बोलत नाहीत याचा विचार आता खऱ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सगळ्या शिवसैनिकांनी की का असं हे बोलत नाहीत याचं कारण इंडिया आघाडीत गेल्यापासून त्यांच्यावरती काही बंधन आहेत. त्यांनी काय बोलावं या बाबतीत सुद्धा कदाचित त्या इंडिया आघाडीमध्ये त्यांच्या काही ठरलं आहे का नाही हे माहीत नाही आम्हाला. पण जे मूळ सोडतात, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र आहेत ना ते बाळासाहेब ठाकरे साहेबांचे. मग नेहमी ते जसं आपल्या वडिलांच्या पद्धतीनं, वडील जसे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब लोकांना साथ घालायची तशीच साथ ते घालत होते. मग हे का थांबवलं याचा अर्थ ते आता हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला जायला लागलेले आहेत. याला जोडून एक प्रश्न होता की लोकसभेमध्ये जे मतदान झाले किंवा त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत, कुठेतरी मुस्लिम मतं जी आहेत ती जास्तीत जास्त महाविकास आघाडी आणि त्यामध्ये हा पक्ष असल्यामुळे पडलेली आहेत. ती मुस्लिम मतं कुठे दुखावू नयेत म्हणून शब्द काढला गेला. मला काय म्हणायचंय, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा ना तुमच्या माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा मान्य उद्धव साहेबांशी भेटता, बोलता, तेव्हा त्यांना एकदा हा प्रश्न खरं विचारला पाहिजे. कारण ह्याच्यावर शिवसेनेकडनं आम्ही अनेक वेळा बोललोय, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते बोललेत, अगदी आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी याचा अनेक वेळा उल्लेख केला की हे शब्द प्रयोग आता उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणातनं येत नाहीत. पण त्याच्यावर कोण त्यांच्यातलं बोललंय? नेहमी सकाळी 8 वाजताच्या भोंग्याला येणारे त्यांचे जे विश्वप्रवक्ते आहेत ते सुद्धा कधी याच्यावर त्यांनी कधी स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांच्या लोकांकडनं याच्यावर पहिलं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे की हे आहे, हे बोलणार का नाही बोलणार, नाही बोलणार तर का नाही बोलणार, आणि बोलणार तर कधीपासून सुरू करणार, याच्यावर त्यांच्या पक्षाकडनं एकदा अधिकृत भूमिका लवकर बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी काल त्यांच्या भाषणामध्ये विंदेगट हे नेहमीप्रमाणे शब्द त्यांनी उच्चारला. पण तुम्ही षंड नसाल तर धनुष्यबाण आणि माझ्या वडिलांचा फोटो बाजूला ठेवा, धनुष्यबाण चिन्ह बाजूला ठेवा आणि लढा, तुमची ताकद दाखवा, आमची ताकद दाखवा. आणि याला जोडूनच त्यांनी असं म्हटलं की एवढंच असेल तर त्या मिंदेंच्या वडिलांचा फोटो वापरून निवडून लढून दाखवा, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचा फोटो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे तमाम हिंदुस्थानातल्या, देशातल्या हिंदूंचं दैवत आहे. आम्हाला शिवसैनिकांना हिंदुत्वाचा विचार कुणी दिला तर तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला. मग ज्याने आम्हाला हा विचार दिला त्या नेतृत्वाचं, त्या दैवताचं फोटो हा आम्ही वापरणारच. त्यांना कोण म्हणतंय तुम्ही वापरू नका, तुम्ही पण वापरा ना. बाळासाहेब ठाकरे साहेब, मी नेहमी सांगतोय, एका व्यक्तीपुरतं, एका कुटुंबापुरतं ते मर्यादित व्यक्तिमत्व नाही. पूर्ण देशातल्या हिंदूंचे ते दैवत आहेत. सगळे हिंदू त्यांना दैवत मानतात. मग आपल्या दैवताचं आदरस्थान आपण ठेवतोच, आदरस्थानी आपण त्यांचे फोटो लावतोच, त्यांच्या फोटोचं पूजन करतोच. त्यामुळं असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना एका परिवारापुरतं सीमित करणं. साहेब काय म्हणायचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, तमाम शिवसैनिक हे माझा परिवार आहे.
माझ्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर शिवसैनिकाचं आहे. त्या शिवसैनिक आम्ही आहोत ना. त्यामुळे आम्हालाही सगळ्यांना वाटतं की बाळासाहेब ठाकरे साहेब जसं आपल्याला परिवारातले मानायचे, माझ्या शिवसैनिक हा माझा परिवार आहे म्हणायचे, त्यामुळं आमच्या परिवारातले आदरस्थान हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत. त्यामुळं आम्ही त्यांचा फोटो वापरणारच. राहिला प्रश्न निवडणुकीतला लोकसभेच्या, तर ठीक आहे, मला एकच त्यांना सांगायचं आहे की आम्ही 15 जागा लढलो, 7 जागा जिंकलो. 47% आमचा स्ट्राईक रेट आहे. तुमचा स्ट्राईक रेट किती आहे ते बघा. तुम्ही कुणाच्या मतांवर हा स्ट्राईक रेट मिळवला त्याचा विचार करा. तुम्ही ज्या शब्दापासून आता बाजूला जाताय भाषण सुरू करताना, तर त्यांचं यावरही देखील उत्तर होतं की ज्या पद्धतीनं जागा निवडून आलेल्या आहेत महायुतीच्या, तर ते 500 आणि 1000 मतांनी जागा निवडून आलेल्या आहेत. आणि तो जर आपण सगळा बघितला फॉलोअप, आणि ज्या आपलेही 7 जे खासदार निवडून आलेत तेही फार कमी मतांनी निवडून आलेत. त्यामुळे ते सगळं जुळवलं तर स्ट्राईक रेट जो आहे तो त्यांचाच जास्त आहे आणि आमचा स्ट्राईक रेट इतका आहे की तुम्हाला परवडणार नाही. त्यांना अंकशास्त्र सांगणारे जे लोक असतील त्यांनी स्ट्राईक रेट म्हणजे काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. इतक्या जागा लढल्या, इतक्या जागा जिंकल्या, याला स्ट्राईक रेट म्हणतात. माध्यमांनी सुद्धा स्ट्राईक रेटचं जे विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सगळ्यात 1 नंबरचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा दाखवले. अनेक माध्यमांनी दाखवले. हे स्पष्ट सत्य आहे ना, हे समोर आलेलं आहे ना. आणि त्याच माध्यमांनी महाविकास आघाडीमधला उभाटा गटाचा स्ट्राईक रेट काय आहे तो पण दाखवलेला आहे. त्यामुळे हे सत्य सुद्धा जर ज्याला स्वीकारायचं नसेल तर ते तसंच त्यांना राहू द्यात. त्यांना जे सांगणारे लोक आहेत, त्यांना जे सल्ला देणारे लोक आहेत, ते कदाचित असा सल्ला त्यांना देतात, त्यामुळं कदाचित काही वेळापुरतं त्यांना बरं वाटत असेल. पण वस्तुस्थिती काय आहे ही कालच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेली आहे. तरी सुद्धा हा स्ट्राईक रेट शिवसेनेचा धनुष्यबाणाच्या चिन्हावरचा अधिक वाढवण्याचं काम कालच्या आमच्या वर्धापन दिनाच्या सभेतल्या भाषणातनं माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले आहेत. आणि लोकसभेचा निकाल लागल्यापासूनच आम्ही सगळे शिवसैनिक त्या कामाला लागलोय. शिवसेनेचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादानं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा येणाऱ्या विधानसभेला यापेक्षा अधिक निश्चितपणे आम्ही करून दाखवू. मग फोटोचा विषय अर्धवट राहिला. त्यांनी असंही म्हटलं की एवढं जर आहे तर मिंदेंच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचा फोटो वापरा. हे बघा, माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या परिवाराला कधीही राजकारणामध्ये आणलेलं नाही. स्वर्गीय म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो ज्याचा मी उल्लेख केला ते सगळ्या हिंदूंचे दैवत आहेत, त्यांचा फोटो आम्ही वापरणारच. आता राहिला प्रश्न शिंदे साहेबांच्या परिवाराचा. बघा, एक साधं उदाहरण घ्या. म्हणजे काल सुद्धा ज्याचा उल्लेख झाला की अनेक खासदारांनी निवडून आलेल्या सगळ्या साथी खासदारांनी शिंदे साहेबांनी विनंती केली होती की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची 3री टर्म आहे, 2.5-3 लाखापेक्षा जास्त मताने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब निवडून आलेले आहेत. आम्ही सुद्धा मंत्र्यांनी आग्रह धरला होता की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एक तरुण चेहरा आहे, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घ्या. साहेबांनी ते नाही केलं. साहेबांनी ज्येष्ठता बघितली, शिवसैनिक जुना कोण आहे बघितलं आणि मान्य प्रतापराव जाधवांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. हा फरक आहे. त्यामुळं शिंदे साहेब कधी घराणेशाही आपल्या कुटुंबामध्ये चालवत नाहीत. माझ्या वाडवडिलांचे फोटो लावा हे ते कधी म्हणत नाहीत. बाबा म्हणजे जे माननीय शिंदे साहेबांचे वडील आहेत ते आम्हाला आदरस्थानीच आहेत. त्या व्यक्तिमत्वानं शिंदे साहेबांच्या सारखं एक एवढं नेतृत्व घडवलं. त्यांनी शिंदे साहेबांच्या स्वर्गीय आईंनी या दोघांनी कष्टातनं शिंदे साहेबांचं नेतृत्व पुढे आणलं. शिंदे साहेब कष्टातनं पुढे आले. त्यांचा परिवार हा आम्हाला आदराच्या ठिकाणी आहेच, परंतु ते कौटुंबिक नातं म्हणून आहेत. शिंदे साहेबांनी आपल्या परिवाराला राजकारणामध्ये कधी अशा पद्धतीनं महत्त्व द्यावं किंवा राजकारणामध्ये त्यांचा असा फोटो वापरावा असं कधी ते म्हटले नाहीत, कधी म्हणणार नाहीत. त्यामुळं हा फरक आहे की किती पदावर मोठ्या मी गेलो तरी मी हा तुमच्या शिवसैनिकांच्या मधला एक आहे असं मानणारे शिंदे साहेब आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पद आलं, सत्ता मिळाली की आपल्याच परिवारात त्यातला जास्त वाटा मिळाला पाहिजे असाही विचार करणारे काही मंडळ आहेत. त्यामुळे त्याच्यावर आता मला जास्त भाष्य करायचं नाही. हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक घ्या. आणि त्यांनी थेट सांगितलं की मोदीजी तुम्ही आता सभा घ्या, मिंदेंना बाजूला ठेवा, आपण बघून घेऊया.
का बरं साहेबांना म्हणजे असं का उल्लेख करायचा? आमची महायुती आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पण सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या विश्लेषणानंतर सुद्धा सांगितलं की आमची महायुती कायम राहणार आहे. जागा वाटप महायुतीतलं मान्य शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, मान्य अजितदादा एकत्र बसून ठरवतील. आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढू. जरूर काही त्रुटी आमच्या राहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो, हे आम्ही नाकारत नाही. परंतु ठीक आहे, त्या गोष्टी सुद्धा सुधारणा आम्ही करू, त्या गोष्टीत सुद्धा आम्ही बदल करू. आणि विधानसभेच्या निवडणुकीला का बरं शिंदेसाहेबांना बाजूला ठेवा म्हणायचं? म्हणजे शिंदेसाहेबांची भीती वाटते काय तुम्हाला की शिंदेसाहेब अग्रभागी असले, शिंदेसाहेबांच्याकडे या महायुतीचं सगळं सूत्र आली निवडणुकीची आणि त्यांच्याकडे जर धुरा दिली गेली तर आपलं काही टिकाव लागणार नाही? त्यामुळं मला एकच म्हणायचं, निवडणुकीच्या पद्धतीनं होतात. राजकीय विचार, पक्षाचे विचार, उमेदवाराचे विचार हे निवडणुकीमध्ये समोर मांडले जातात. आम्ही आमचे विचार, आम्ही 2.5 वर्षात शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम हे घेऊन लोकांच्या पुढे जाऊ. तुम्ही काय लोकांना देणार आहात, तुम्ही लोकांच्यासाठी काय सांगणार आहात, लोकांच्यासाठी तुमच्या समोर काय विचार आहेत ते घेऊन तुम्ही पुढे या. महाराष्ट्रातली जनता ठरवेल की कुणाच्या हातात सत्ता द्यायची. मला विश्वास आहे ज्या अर्थी आता ते असं म्हणतात की शिंदेसाहेबांना बाजूला ठेवा आणि मग मैदानात या, याचा अर्थ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे यश महाराष्ट्रात आम्हाला मिळालेलं आहे कमी कालावधीमध्ये, ते यश बघून शिंदेसाहेबांची एक प्रकारे धास्ती ही उभाटा गटाच्या लोकांनी घेतलेली आहे. आमदार अपात्रतेचा विषय देखील त्यांनी काल काढला. त्यांनी एका वेगळ्या भाषेत, विनंतीपर भाषेमध्ये कोर्टाला सांगितले की त्यावर लवकर निकाल लावा. तर तो निकाल लागला नाही. विधान परिषद निवडणुका झाल्या, आमदार निवडून आले आणि त्यानंतर ते आमदार अपात्र ठरले. तर निवडून आलेले आमदार कसे पात्र असतील? निवडणूक आयोग ठरवल ना. हे बघा, या निवडणुका विधान परिषदेच्या, विधानसभेच्या ह्या घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम लावला. आता तो लावल्यानंतर मग आता हे आता बघा, विधानसभा अध्यक्ष महोदयांनी पात्र अपात्रतेच्या बाबतीतला निर्णय दिला. ज्यांना जायचं ती मंडळी कोर्टात गेली. काय तो स्थगित झाला का निर्णय? ती कुठं रद्द झाला का निर्णय? त्यामुळं ही न्यायालयीन प्रक्रिया त्यांच्या वेळेनुसार चालत राहते ना पुढं. म्हणून न्यायालयीन प्रक्रिया चालत राहील म्हणून कुठल्या निवडणुकाच घेऊ नका असं म्हणायचं नाही ना. आणि शेवटी विधान परिषदच्या निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. घटनेनं दिलेला, कायद्यानं दिलेला तो अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे त्या निवडणूक आयोगाने ते कार्यक्रम लावला. आता त्याला सामोरं गेलं पाहिजे. महायुती म्हणून आम्ही सामोरं जाऊ, महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सामोरं या. बघू काय होतंय त्या निवडणुकीमध्ये. याच्यामध्ये राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. ज्या पद्धतीनं आधी राज ठाकरेंवर इतक्या प्रकारने ते टीका करायची नाही, पण जेव्हापासून मुख्यमंत्री यांच्या संपूर्ण किंवा माहितीला त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांची देखील त्यांनी खिल्ली उडवली. हे बघा, आता मी नेहमी म्हणतो, माननीय राज ठाकरे साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतली की मोदी साहेबांचं नेतृत्व देशाला हवंय. मोदी साहेब देशाचे पंतप्रधान 3ऱ्या वेळी झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी विनाशर्त बिनशर्त पाठिंबा हा माननीय राज ठाकरे साहेबांनी महायुतीला दिला. आता त्या पाठिंब्यामुळे ज्यांचं नुकसान झालं, जे दुखावले, ज्यांचा पराभव झाला, त्या लोकांनी त्या पराभवाच्या नैराश्यातनं मान्य राज ठाकरे साहेबांच्यावरती टीका केलेली आहे. त्यामुळे असं कुणी कुणावर टीका करून कुणाचं नेतृत्व खुजं होत नाही. कुणी कुणावर टीका करून कुणाचं नेतृत्व पुढे यायचं राहत नाही. राज ठाकरे साहेबांनी महायुतीला साथ दिली. माननीय राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला. माननीय मोदी साहेब 3ऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान झाले. हे ज्यांना पाहवत नाही किंवा यामुळे ज्यांचं नुकसान झालंय ती मंडळी अशी टीका करतात. अशा टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, शेंडी जाणवायचे हिंदुत्व आम्हाला नकोय असं कोण म्हणतं? उद्धव ठाकरे काल त्यांच्या भाषणात. नाही, हिंदुत्व हे एकच आहे जे आम्हाला स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवले. ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. ते हिंदुत्व काय? देशावरती प्रेम करणाऱ्या, देशामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जी युती केली होती, जी युती केली होती महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची, ती युती हिंदुत्वाची युती आहे. आम्हाला ती हिंदुत्व मान्य आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब काय म्हणतात, कशाचं आम्हाला हवं आहे कशाचं नको आहे, हा त्यांचा विषय आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचं, वाजपेयी साहेबांचं हे 30 वर्षापूर्वीच्या हिंदुत्वावर जे भाजप सेना युती झालेली आहे त्याच हिंदुत्वाच्या युतीवरती आम्ही पुढे जाणार आहोत.
काल जी उद्धव ठाकरेंची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी जे आरोप केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा संपूर्ण माहितीवर त्या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट देव कोळसेचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.